580च्या खाली आहे अशा विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे. तो काय आहे की एक्झॅक्टली मला यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला हवं की मला या ठिकाणी रिपीटचा विचार करायला हवं किंवा नीट व्यतिरिक्त मला अदर कोर्सेसला या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी म्हणजे तयारीत राहायला पाहिजे. असे एक नाही बरेच विद्यार्थी पालकांचे प्रश्न असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना एक एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल मी माहिती देणार आहे. सिम्पली कट ऑफ देतो की गव्हर्नमेंटला एवढा जाईल आणि सेमीला एवढा जाईल. पण आपण एक यामध्ये व्हेरिएशन ठेवलं आहे, की कशा प्रकारे की जर आपल्याला गव्हर्नमेंट घ्यायचंय आणि त्यातल्या त्यात आर्य पोद्दार असेल, टिळक असेल, अष्टांग असेल, अशा कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, तर या ठिकाणी व्हेरी सेफ स्कोर आणि बॉर्डर लाईन स्कोर असं आपण कन्सिडर करू शकतो. बॉर्डर लाईन स्कोर म्हणजे काय की लोअर बीएमएस कॉलेज आपल्याला लोअर बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला मिळू शकतात. या ठिकाणी व्हेरी सेफ स्कोर म्हणजे हे आर्य पोद्दारचा स्कोर धरायला कन्सिडर करायला हरकत नाहीये. आता यामध्ये ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, एनटी या कॅटेगरी प्रवर्गाचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. तर या कॅटेगरी प्रवर्गानुसार जर आपण विचार केला असता तर ओपन साठी बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्यासाठी 500 प्लस मार्क्स लागतील. जर मिडल टॉपचे बीएमएस घ्यायचे तर या ठिकाणी 470 टू 490च्या रेंजमध्ये आपले मार्क्स राहतील आणि जर आपल्याला बॉर्डर म्हणजे थोडीशी लोअर कॉलेजेस घ्यायचे असतील तर आपला हा जो स्कोर आहे 440 टू 460 या रेंजमध्ये ओपन